स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार ज्या वेळेला 30 मेला मेजर शंतनू घाटपांडे 5-9 गुरखा रायफल यांना पुण्यामध्ये एका समारंभामध्ये देण्यात येत आहे. त्याबाबत शौर्य पुरस्कार का मिळाला, हा शौर्य पुरस्कार तयार कशा करता करण्यात आला, आतापर्यंत कोणाला शौर्य पुरस्कार दिलेला आहे, त्याबाबतची थोडक्यात माहिती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ एक क्रांतिकारकच नव्हते, तर ते भारताच्या सुरक्षेचे एक अत्यंत दूरदर्शी असे विचारवंत होते. त्यांनी मांडलेले विचार नंतरच्या दशकामध्ये पूर्णपणे खरे ठरले. म्हणून त्यांनी आत्मविश्वासाने म्हटले होते की जे मी आज सांगतो ते लोकांना 50 वर्षांनी पटते, परंतु 50 वर्ष वाट पाहण्याची माझी तयारी आहे. भारतीय राष्ट्र सुरक्षेच्या बाबतीत त्यांचे विचार अत्यंत व्यापक होते. भारताचे सैनिकीकरण, भारताची सागरी सुरक्षा, चीनचा विस्तारवाद, सीमा सुरक्षा, लोकसंख्यात्मक बदल जो बांगलादेशी घुसखोरीमुळे होतो आहे, राष्ट्रीय एकात्मता, पाकिस्तान, काश्मीर अशा अत्यंत वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली होती. त्यांचे म्हणणे होते की जर देश स्वतंत्र व्हायचा असेल आणि स्वतंत्र राहायचा असेल तर देशाचे सैनिकीकरण करणे हे अतिशय महत्वाचे आहे. समाजाचे सैनिकीकरण हे व्हायला पाहिजे, कारण अहिंसेच्या आधारावरती देश सुरक्षित राहू शकत नाही. ज्यावेळेला दुसरे महायुद्ध सुरू झाले त्यावेळेला त्यांनी आग्रह केला की भारतीय युवकांनी ब्रिटिश सैन्यामध्ये सामील होऊन युद्धकला, शस्त्र याविषयी शिकावे. त्यांचा हा विचार अत्यंत दूरदर्शी होता. त्यांना केवळ ब्रिटिशांना मदत करायची अजिबात नव्हती, कारण त्यांना माहिती होते जर युवक युद्धतंत्र शिकले, नेतृत्व शिकले, शस्त्र शिकले तर पुढच्या वेळामध्ये ते भारताच्या स्वातंत्र्याकरता उपयोगी ठरतील. आणि नेमके हेच झाले. एक काळ असा आला दुसऱ्या महायुद्धानंतर की ज्या वेळेला भारतीय सैनिकाची संख्या ही ब्रिटिश सैनिकांच्या संख्येपेक्षा तिप्पट जास्त होती आणि म्हणून ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य द्यायला भाग पडले गेले. स्वातंत्र्यानंतर सुद्धा हे जे सैनिकीकरण झाले होते याचा फार उपयोग झाला. लगेचच आपल्याला हैदराबाद मुक्ती संग्राम लढावा लागला, ज्यात आपण हैदराबाद वरती कब्जा मिळवला. त्यानंतर जुनागड असो की काश्मीरमध्ये पाकिस्ताननी काश्मीरवरती आक्रमण केले. भारतीय सैन्याने तातडीने रिप्लाय करून काश्मीरला भारतात सामील केले. जर भारतीय सैन्य त्यावेळेला प्रशिक्षित नसते तर काश्मीर हा पाकिस्तानकडे गेला असता. ऑपरेशन पोलो मध्ये आपण हैदराबाद जिंकले, गोवा मुक्ती करण्यात आली आणि याच्यानंतर वेगवेगळी जी युद्ध झाली त्याच्यानंतरची 1965 युद्ध जिंकण्यामध्ये त्या सैनिकांनी आपल्याला मदत केली की ज्यांनी दुसऱ्या महायुद्धात ट्रेनिंग घेतलेलं होतं. 1971चं युद्ध हे भारताकरता सर्वात महत्वाचं युद्ध होतं की जे युद्ध फील्ड मार्शल साहेब माणेकशॉ आणि त्यामध्ये भाग घेतलेल्या अनेक सैनिकांमुळे आपल्याला जिंकता आलं, की ज्यांचं ट्रेनिंग हे दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांमुळे झालेलं होतं. तर याच्यावरनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार किती दूरदृष्टीचे होते हे आपल्याला कळतं. दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाकडनं त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक शौर्य पुरस्कार देण्यात येतं आणि देशसेवा, शौर्य, कर्तव्यनिष्ठा, देशाच्या सुरक्षेकरता सैनिकांनी केलेले काम याबद्दल एका सैनिकाला शोधण्यात येते आणि त्याला हे पुरस्कार देण्यात येते. 1989 पासून हे पुरस्कार सुरू झाले आहे. त्याच्यामध्ये अनेक दिग्गज म्हणजे परमवीर चक्र विजेते सुभेदार बाणासिंग, लेफ्टनंट कर्नल संतोष बाबू, कॅप्टन विक्रम बात्रा, लेफ्टनंट विनोद पांडे यासारख्या शूरवीरांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहे. या वर्षीचे पुरस्कार हे मेजर शंतनू घाटपांडे यांनी मणिपूरमध्ये केलेल्या त्यांच्या शौर्याकरता देण्यात येत आहे. आणि हा समारंभ शनिवारी भरतनाट्य मंदिर, सदाशिव, पुणे येथे साजरा करण्यात येतो आहे. मेजर शंतनू घाटपांडे यांनी सावरकर स्मारकाचे आभार मानलेले आहेत की त्यांना इतक्या मोठ्या गौरव पुरस्काराकरता सिलेक्शन करण्यात आलं. आणि त्यांना ही पण कल्पना आहे की त्यांच्या आधी अतिशय मोठ्या मोठ्या दिग्गजांना हा जो अतिशय मानाचा पुरस्कार आहे तो देण्यात आलेला होता.
तर म्हणून ते स्वतःला एक त्यांना अतिशय अभिमान वाटतो की त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो आहे. परंतु स्वतः ते सध्या भारत चीन सीमेवरती तैनात असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार घेता येणार नाही. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी हा पुरस्कार तिथे स्वीकारतील आणि त्याच वेळेला त्यांच्या कुटुंबियांचे इतर सदस्य सुद्धा त्यावेळेला असतील. या पुरस्कारामध्ये मेजर शंतनू घाटपांडे यांनी नेमकं केलं काय? फाईन अँड गुरखा रायफल ही मणिपूरमध्ये तैनात होती आणि मणिपूरमध्ये गृहयुद्ध सुरू झालं आणि कोकी आणि मैतेई या जमातीच्या बंडखोरांनी एकमेकांवरती हल्ले सुरू केले आणि निरपराध नागरिकांना मारणं हे सुरू केलं. तर यावेळेला एक असाच बंडखोरांचा ग्रुप एका गावाकडे जात होता, ज्यांना बायका, मुले आणि इतरांना मारायचे होते. तशी मेजर शंतनू घाटपांडे यांना ही माहिती मिळाली. त्यांनी एक आक्रमक कारवाई केली आणि आणि हे जे बंडखोर होते त्यांच्यावरती प्रतिहल्ला चढवला आणि त्यांच्यातल्या काहींना मारून बाकीच्यांना तिथून पळून जाण्यामध्ये भाग पाडले. तर याच्यामुळे अनेक नागरिक सुरक्षितरित्या परत आले आणि नागरिकांचं जे निरपराध नागरिकांना जे मारण्यात आलं असतं ते झालं नाही. त्याच्यानंतर 16 नोव्हेंबर आणि 9 डिसेंबर या दिवशी अजून 2 अशाच प्रकारच्या मोहिमा हातात घेण्यात आल्या, ज्या वेळेला जे बंडखोर निरपराध नागरिकांना मारण्याकरता त्यांच्या खेड्याकडे येत होते त्यांना घातपात लावून मारण्यात आले आणि आपल्या नागरिकांचं जे संरक्षण आहे ते करण्यात आलं. आणि या संरक्षणामध्ये या बंडखोरांकडनं मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सुद्धा जमा करण्यात आला. अनेकांना पकडण्यात आलं आणि ज्यामुळे हा जो भाग होता हा सुरक्षित राहिला. आणि याकरता भारत सरकारने त्यांना सेना मेडल गॅलंट्री म्हणजे सेना मेडल शौर्य या पुरस्काराने त्यांना त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि जे 15 ऑगस्टला जो कार्यक्रम झाला होता दिल्लीमध्ये, तिथे भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना हा पुरस्कार राष्ट्रपती भवनामध्ये सगळ्यांच्या समोर हा प्रदान केला. त्याबाबतच्या चित्रफिती किंवा व्हिडिओज हे मीडियामध्ये सुद्धा प्रकाशित करण्यात आलेले आहेत. थोडक्यामध्ये मणिपूरमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या नागरिकांचं, गावांचं, महिलांचं, मुलांचं रक्षण केलं की जे करण्याकरता मणिपूर पोलीस हे कामयाब नव्हते. उलटे मणिपूर पोलिसांचं काम करायच्या ऐवजी त्या गटातल्या असलेल्या बंडखोरांना मदत करत होते. तर त्यांनी याच्या वेगवेगळ्या मोहिमा हाती राबवल्या. त्यामुळे त्या भागामध्ये शांतता निर्माण झाली. तिथल्या लोकांनी त्यांचा सत्कार केला आणि असं मानले जाते की या मोहिमांमध्ये 200हून जास्त नागरिकांचे प्राण वाचवण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि त्यांची जी कुटुंब होती ती सुरक्षित राहिली आणि गावामध्ये जे जाळपोळ झाली असती ती झाली नाही. तर याकरता त्यांनी केलेल्या कामाकरता त्यांना हे जे शूरता पुरस्कार आहे हे देण्यात आलेलं आहे. त्यांच्या पत्नी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत, अमृता घाटपांडे. परंतु लक्षात असावं की हे जे प्रसंग घडले ज्याच्याविषयी आपण आता बोलतो आहे त्याच्याविषयी त्यांनी घरी त्यांच्या कुटुंबियांना, आई वडिलांना, पत्नीला कोणालाही काहीही सांगितलेले नव्हते आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना हे माहीत पण नव्हते की ते मणिपूरमध्ये कुठल्या एका मोठ्या धोक्याला तोंड देते किंवा ते किती म्हणजे अतिशय डेंजरस सिच्युएशन मध्ये काम करत होते. तर परंतु त्यांनी चुपचापपणे हे सगळे काम केले आणि त्यांना मिळालेला हा जो सन्मान आहे हा केवळ त्यांचा एकट्याचाच नाही, त्यांचे फाईन अँड गुरखा रायफल मध्ये असलेले त्यांचे सैनिक, त्यांचे जेसीओ, त्यांचे जवान, हा सगळ्यांचा हा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार फाईन अँड गुरखा रायफल्सचाच नाही तर हा पुरस्कार प्रत्येक भारतीय सैनिकाचा आहे जो शौर्य, शिस्त, समर्पण, निस्वार्थ सेवा अशा प्रकारचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून देशसेवा करतात आणि देशाला सुरक्षित ठेवतात. त्यांनी आपल्या पाठवलेल्या मेसेजमध्ये हे सांगितलेले आहे की त्यांना अशा प्रकारचा जो शौर्य पुरस्कार देण्यात आला त्याकरता
ते स्वतःला मोठे भाग्यवान समजतात. कारण जो पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या एका क्रांतिकारकाकडनं किंवा एका महान व्यक्तिमत्वाकडनं ज्यांच्या नावाने हा पुरस्कार तयार झाला आहे, ज्यांनी देशाला राष्ट्रप्रेम, शौर्य, कर्तव्य हे आयुष्यातलं सर्वात मोठा धर्म मानला, ज्यांनी आपलं पूर्ण जीवन हे त्याग, संघर्ष आणि राष्ट्रसेवेकरता घालवले, अशा एका महान व्यक्तिमत्वाच्या नावाशी जोडलेल्या एक पुरस्कार त्यांना मिळणं ही त्यांच्याकरता हा अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा केवळ त्यांचा व्यक्तिगत सन्मान नाही, तर हा सगळ्या या मूल्यांचा पण गौरव आहे, ज्याकरता रोज आपले सैनिक कार्यरत असतात. राष्ट्र प्रथम, कर्तव्य सर्वोपरी आणि सेवा निस्वार्थ. तर हा सन्मान केवळ त्यांच्याकरताच नाही, परंतु त्यांच्या कुटुंबियांकरता सुद्धा अभिमानाचा विषय आहे. आणि खात्री आहे की हा पुरस्कार त्यांच्या हाताखालती असलेल्या सैनिकांना, फाईन अँड गुरखा रायफल करता आणि इतर सैनिकांकरता एक मोठा प्रेरणा देणारा पुरस्कार राहील, ज्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा ते अशाच प्रकारचं शौर्य गाजवून देशाला सुरक्षित ठेवण्यामध्ये आपला जो वाटा आहे तो नक्कीच निभावतील. आणि भारतीय सैनिकांची ताकद ही केवळ शस्त्र नसते, तर त्यांच्या मागे असलेली देशाची, नागरिकांची जी भावना असते ते त्यांच्याकरता जास्त महत्वाचे असते. तर त्याकरता ते पुन्हा एकदा सावरकर स्मारकाचं धन्यवाद देत आहेत आणि जय हिंद आणि वंदे मातरम म्हणून त्यांनी जे आपला संदेश पाठवला होता ते समाप्त करत आहेत. जय हिंद आणि वंदे मातरम.